तर मलवडी या एवढ्या छोट्या गावामध्ये शाळेची प्रगती, शाळेच्या विद्यार्थ्यांची अशा कार्यक्रमात सहभागी होताना खरं तर तुम्ही मला वाटतं सकाळी 7 वाजल्यापासून इथं असाल. नाश्ता केला का? आता ते पोषण आहाराची व्यवस्था असल्यामुळे फार अडचण येते. तेव्हा खर तर शाळा सुटल्यानंतर सुद्धा ती इथं इतक्या आनंदाने सहभागी आहेत. निश्चितपणानं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या शाळा ह्या प्रामुख्यानं शासनानं ठरवून दिलेला अभ्यासक्रम, त्याची पूर्तता आणि नव्यानं शासनानं केलेली तरतूद याचा जर विचार केला तर आता परीक्षा घ्यायच्या नाहीत, विद्यार्थ्यांना खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठवायचं आणि शासनही कृतकृत्य होतं आणि शिक्षण विभाग त्याच्यापेक्षा अधिक कृतकृत्य होतं. या सगळ्याला फाटा देऊन तिथं असतील मुख्याध्यापक असतील, त्यांचे सहकारी शिक्षक असतील किंवा आता तुमच्या गुरुजींनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांना शिक्षण घेताना वह्या पुस्तकं नव्हती किंवा शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, किंबहुना पुरेसे कपडे नसल्यामुळे त्यांना शाळेतही जाता आलं नाही आणि तरी सुद्धा त्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आणि आज त्याच गुणवत्तेच्या आधारे पुन्हा नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते या शाळेत दाखल झाले. तुमच्या समोरचा हा या शिक्षकांचा आदर्श ग्रामस्थांनी नेमकेपणानं इथं उभी केलेली शाळा आणि त्याला कमीच या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेली साथ, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला नाही वाटत गावातल्या कुठल्या मुलाला पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत किंवा शाळेत जायला कपडे नाहीत, पुरेसा वेळ नाही, अशी वेळ कोणावरही येणार. आणि म्हणून तालुक्यातल्या इतर गावापेक्षा हे गाव वेगळं आहे असं म्हटलं तर निश्चितपणानं चुकीचं होणार. त्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाचा या गावाचा किंबहुना या भागाचा अभ्यास केला, पाहणी केली तर निश्चितपणानं इथल्या लोकांना किंवा इथल्या ग्रामस्थांना शेतीचं उत्पन्न नाही, कुठेतरी 4-2 कुटुंबातली मंडळी मुंबईत नोकरीला असतील, त्यांच्या येणाऱ्या उत्पन्नावर, मनी ऑर्डरवर किंवा महिन्यातनं एकदा ते गावाकडे पाठवतात त्या पैशावर यांचा प्रपंच चालत असतो. आणि तरी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथल्या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबाला किंबहुना आपल्या पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आपली मुलं शिकली पाहिजेत ही भावना जपली आणि त्याच्यातून ही शाळा उभी राहिली. निश्चितपणानं त्याच्या पाठीमागची त्यांची भावना हीच आहे की आपण आपल्या पिढीनं जे सोसलं ते पुढच्या पिढीला सोसावं लागू नये. नव्या पिढीत येताना या मुलांना जसं प्राथमिक शिक्षण त्यांनी उत्तम पद्धतीनं द्यायची व्यवस्था केलेली आहे, त्याच पद्धतीनं भविष्यातलं माध्यमिक शिक्षण असेल किंवा आता नव्यानं माध्यमिक शिक्षणापेक्षाही व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला किंवा व्यवसाय मार्गदर्शक शिक्षणाला प्राधान्य दिलं जाते. त्याच्यातून करिअर गायडन्स असेल, लघु उद्योगाविषयीचं मार्गदर्शन असेल किंवा त्या विद्यार्थ्यांच्या आवडीचं शिक्षण त्याला देऊन त्याला त्याचं भविष्य घडवण्यासाठी किंबहुना त्याला त्याच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्याला पुन्हा मुंबईत जाऊन लोखंडी दर्जेत किंवा कापड बाजारात काम करण्याची वेळ येऊ नये. तर आपल्या गावातला मुलगा हा नेमकेपणानं तो उच्च शिक्षित असला पाहिजे. गावातला मुलगा असेल, मुलगी असेल, ती उच्च शिक्षित होऊन नेमकेपणानं कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीत असेल, शासन प्रशासनामध्ये अधिकारी होईल, अशा प्रकारची भावना ठेवून इथल्या ग्रामस्थांनी या शाळेची व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना मी मगाशी सांगितलं तसं प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांना उच्च शिक्षण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात तुम्हाला नेमकेपणानं केवळ इथलं शिक्षण किंवा महाविद्यालयात जाऊन डिग्री घेऊन चालणार नाही, तर ती डिग्री घेण्यापूर्वी किंवा डिग्री घेतल्यानंतर व्यावसायिक शिक्षण तुम्हाला घेतलं पाहिजे.
व्यावसायिक शिक्षण घेत असताना नेमकेपणानं आज सगळीकडे व्यवस्था आहे किंवा ज्या अकॅडमीज आहेत त्याच्या माध्यमातून नेमकेपणानं तुमची आवड काय आहे आणि तुमच्या आवडीचं शिक्षण तुम्ही कोणतं घेतलं पाहिजे, त्याच्यातून तुमचं करिअर कसं घडेल, तुमचं उद्याचं आयुष्य कसं घडेल, तुम्हाला उद्या त्याच्यामध्ये यश कसं मिळवता येईल, याच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था, संघटना किंवा या अकॅडमीत प्रयत्नशील आहेत. इथं पाहिलं तर तुमचे शिक्षक नेमकेपणानं त्यांनी सगळं भोगलं असल्यामुळं, त्यांनी सगळे अनुभव घेतले असल्यामुळं, प्रतिकूल परिस्थितीतून तुमच्या समोर येऊन शिक्षण देत असल्यामुळं नेमकेपणानं तुमचं आयुष्य घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न पाहिला तर मला वाटत नाही की या गावातला एकही मुलगा पुन्हा कुठेतरी इथे येऊन अडचणीत येईल आणि गावातच राहील. अनेक मुलं उच्च पदस्थ अधिकारी होतील, उद्योजक होतील, त्यांचा व्यवसाय सुरू होईल. पण त्याच्याच बरोबर मी या निमित्तानं ग्रामस्थांना विनंती करणार आहे, भविष्यात या भागात कृष्णेचं पाणी येणार आहे. नेमकेपणानं त्या पाण्याच्या माध्यमातून इथली शेती सुधारणार आहे आणि त्या सुधारणाऱ्या शेतीसाठी म्हणून आपल्याला काही मुलांना इथली शेती विकसित करण्यासाठी, त्या शेतीतून योग्य प्रकारचं उत्पन्न काढण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. त्यामुळं काही विद्यार्थ्यांना नेमकेपणानं कृषीविषयक शिक्षण दिलं पाहिजे. फलटणला गेलात तर नेमकेपणानं कृषी महाविद्यालय आहे, उद्यान विद्या महाविद्यालय आहे. अगदी 8वी पासून तुम्ही शिक्षण घ्यायचं ठरवलं तर शेती शाळेची व्यवस्था आहे. नेमकेपणानं या सगळ्या व्यवस्थेचा विचार करून अगदीच प्रत्येकानं अधिकारी झालं पाहिजे, अगदीच प्रत्येकानं उद्योजक झालं पाहिजे असं नाही, तर त्या शेतीतून आपल्याला उत्पन्न काढायचंय. आपली जी परंपरागत शेती आहे ती आपल्याला फुलवायची, याचाही विचार काही विद्यार्थ्यांनी, काही पालकांनी केला पाहिजे. त्याच्याच बरोबर पालकांची जर 2 मुलं असतील तर त्याच्यापैकी एक मुलगा शेतीत उत्पादन काढेल, दुसरा शेतीमाल प्रक्रिया उद्योग ह्याच गावात त्या शेतीच्या बांधावर उभारेल आणि तिसरा मुलगा असेल तर तो नेमकेपणानं त्या फॅक्टरीतून किंवा त्या शेतमाल प्रक्रिया उद्योगातून उत्पादन झालेल्या मालावर त्याचं मार्केटिंग करेल. तो परदेशी कसा जाईल, त्याला अधिक पैसा कसा मिळेल याच्या दृष्टीनं विचार करेल. आणि खऱ्या अर्थानं गेली 50-55 वर्ष अविकसित राहिलेली, शेतीचं उत्पन्न न मिळणारी आणि शेतीचं उत्पन्न न मिळतंय म्हणून कुठंतरी काबाड कष्ट करणारी कुटुंब इथून पुढच्या काळात इथं पिकलेलं धान्य, इथं पिकलेला शेतमाल परदेशी पाठवेल याच्यासाठी प्रयत्न होणार आहे. आणि त्या दृष्टीनं खरं तर या शाळेतल्या या विद्यार्थ्यांचं भविष्य विचारात घेतलं पाहिजे आणि त्यांना कृषी विषयक शिक्षण दिलं पाहिजे, उद्योग विषयक शिक्षण दिलं पाहिजे. आणि भविष्यात जर तुम्हाला कमिशनं तुम्हाला मार्गदर्शन केलंय, कमिशनं तुम्हाला इथे इमारत उभा करून दिलेली, अनेक प्रकारच्या शैक्षणिक सुविधा कमिशच्या माध्यमातून उपलब्ध होण्यात तुम्हाला त्यांचा मार्गदर्शन आहे, पुढाकार आहे, प्रयत्न आहे. त्याच्याही पाठीमागे नेमकेपणानं तुम्ही जर अभ्यास केला असेल तर ते कमीचं तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवण्याचं काम ते जे गायकवाड आहेत ते या फलटण तालुक्यातले हे लक्षात घ्या. नेमकेपणानं फलटण तालुक्याचा विकास कमीची अमेरिकेत असलेली कंपनी आहे आणि अमेरिकेतली कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला मार्गदर्शन करते, त्याचा मध्यस्थ हा फलटण तालुक्यातला आहे. कंपनी अमेरिकेत असली तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा फलटण तालुक्यातला आहे. त्याला नेमकेपणानं इथल्या दारिद्र्याची, इथल्या अशैक्षणिक व्यवस्थेची, इथल्या गरीब कुटुंबांची माहिती आहे, जाणीव आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात कमीन्स केवळ शाळा देऊनच बांधूनच थांबणार नाही, तर या मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी म्हणून जे जे लागेल ते कमिशच्या माध्यमातून नक्की मिळेल. ग्रामस्थांचा पाठिंबा, शिक्षकांचे प्रयत्न आणि कमिशची साथ ही लाभली तर या गावातून निश्चितपणानं कलेक्टरच काय अनेक उच्चपदस्थ अधिकारी तयार होतील, निर्माण होतील. त्याच्याच बरोबर उद्योजक तयार होतील आणि इथं शेतमाल पिकविणारा इथला शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे येईल. भविष्य या गावाचं अत्यंत चांगलं आहे आणि त्याच्याच बरोबर तुमचं भविष्य निश्चितपणानं उज्ज्वल आहे. आणि त्याला पुन्हा पुन्हा मी सांगतोय की त्याला या शाळेतल्या शिक्षकांची साथ आहे, ग्रामस्थांची साथ आहे. ही बाब निश्चित अभिमानास्पद आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये मलवणी काय किंवा हा परिसर काय एक उत्तम आदर्श आणि उद्योजक बनवणारा म्हणून भाग बनेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि शिक्षक जे प्रयत्न करतायत त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. त्याच्याबरोबर सांगायचं राहिला की या सगळ्याच्या पाठीमागं आपलाही काहीतरी सहभाग असावा. त्या हेतून
फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी इथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही वह्या पेन पुस्तकं उपलब्ध करून दिली। त्याच्याचबरोबर आमचे सहकारी सुभाषराव भातुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही हातभार लावला आहे, त्यासाठी या पत्रकार मित्रांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। खरं तर माननीय